नवविधा भक्ती. नमस्कार. नवविधा भक्ती म्हणजे काय या विषयावर आपण आता इथून पुढे ही सिरीज सुरू करत आहोत. ही मालिका नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारच्या भक्तींबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. भक्ती हे एकमेव असे साधन आहे की जे सर्वजण सहजतेने करू शकतात आणि त्यावर मनुष्य मात्राचा अधिकार आहे. या कलियुगात तर आत्मोद्धारासाठी भक्तीसारखा दुसरा कोणताच सोपा मार्ग नाही. कारण सांप्रत स्थितीत ज्ञान, योग, तप, याग वगैरे फलद्रूप होणे कठीण आहे. शिवाय त्यासाठी लागणारी साधनसामुग्री मिळणेही अवघड आहे. म्हणून माणसाने कंबर कसून फक्त ईश्वर भक्तीचे साधन करण्यास तत्पर असायला हवे. विचाराअंती असे दिसते की जगात धर्माला अनुसरणारे जितके लोक आहेत त्यातील बहुसंख्य लोक ईश्वर भक्तीच पसंत करतात. आता आपण विचार करावयास हवा की हा ईश्वर कोण आहे आणि त्याची भक्ती म्हणजे काय. जो सर्वांवर शासन करतो, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्व अंतर्यामी आहे. न्याय आणि सदाचारच ज्याचा कायदा आहे. जो सर्वसाक्षी असून सर्वांना शिक्षा, बुद्धी, ज्ञान देणारा आहे आणि तिन्ही गुणांपासून अलिप्त असूनही केवळ लीलेने गुणभोक्ता आहे. ज्याची भक्ती केल्याने मनुष्य सगळे दुर्गुण, दुराचार आणि दुःखांपासून मुक्त होऊन परमपवित्र होतो. जो अव्यक्त असूनही जीवमात्रांवर दया करून जीवांचे कल्याण आणि धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि भक्तांना आश्रय देण्यासाठी आपल्या लीलेद्वारा वेळोवेळी देव, मनुष्य वगैरे सर्व रूपात जो व्यक्त होतो, म्हणजे साक्षात रूपात प्रत्यक्ष प्रगट होऊन भक्तजनांना त्यांच्या इच्छेनुरूप दर्शन देऊन आनंदित करतो आणि जो सत्ययुगात श्रीहरीच्या रूपात, त्रेतायुगात श्रीरामाच्या रूपात, द्वापारयुगात श्रीकृष्णाच्या रूपात प्रगट झाला होता, अशा प्रेममय, अविनाशी, विज्ञानानंदघन, सर्वव्यापी हरीसच ईश्वर समजावयास हवे. आता भक्ती कशाला म्हणतात याविषयी आपण विचार करावयास हवा. महर्षी शांडिल्याने म्हटले आहे की सा परानुरक्तिरीश्वरे, सा परानुरक्तीही ईश्वरे, म्हणजे ईश्वरावर परम अनुराग, परम प्रेम म्हणजेच भक्ती. देवर्षी नारदाने भक्तिसूत्रात म्हटले आहे की सा तस्मिन् परम प्रेमरूपा, म्हणजे त्या परमेश्वराविषयी अत्यंत प्रेमच भक्ती आहे. अमृत स्वरूपाच, आणि ती अमृतमय भक्ती आहे. अशा प्रकारे बरीच वचने आहेत. त्यावरून हाच बोध होतो की ईश्वराविषयी जे परम उत्कट प्रेम आहे तेच अमृत आहे, तीच खरी भक्ती आहे. व्याकरणाच्या दृष्टीने भक्ती शब्दाचा अर्थ सेवा असा होतो. कारण भक्ती शब्द भजसेवायाम या धातूपासून, क्रियापदापासून बनलेला आहे. म्हणून तसा अर्थ होणे उचित आहे. प्रेम हे सेवेचे फळ असून भक्तीच्या साधनाची अखेरची सीमा आहे. जसे वृक्षाची सार्थकता फळ येण्यावरच आहे, तसेच भक्तीची पूर्तता आणि गौरव भगवंतावर परमप्रेम जडण्यातच आहे. प्रेम हीच त्याची पराकाष्ठा आहे आणि प्रेमासाठीच सेवा केली जाते. म्हणून वस्तुतः भगवंतावर अनन्य प्रेम असणे हीच भक्ती आहे. वस्तुतः ईश्वर भक्तीचा अधिकार सर्व जीवांना असणे न्यायसंगत आहे. कारण हनुमंत, जांबवंत, गजेंद्र, गरुड, काकभूषुंडी आणि जटायू वगैरे पशुपक्षीसुद्धा भगवंतावरील भक्तीमुळे परमपदास गेले. पण मानवतेवर पशुपक्ष्यांमध्ये ज्ञान आणि साधनाचा अभाव असल्यामुळे, मानवेतर पशुपक्ष्यांमध्ये म्हणजे मानव सोडून इतर पशुपक्ष्यांमध्ये ज्ञान आणि साधनाचा अभाव असल्यामुळे ते ईश्वर भक्ती करू शकत नाहीत. म्हणूनच शास्त्रकार ईश्वर भक्तीसाठी मनुष्यालाच अधिकारी समजतात. ईश्वर भक्तीत वय आणि रूपाला काहीच किंमत नाही. विद्या, धन, जात आणि बळ हे सुद्धा मुख्य नाहीत. तसेच सदाचार आणि सद्गुणांकडेही ईश्वर खास ध्यान देत नाही. ते केवळ एक प्रेम बघतात. एका कवीने म्हटले आहे की व्याधाने असे कोणते चांगले आचरण होते, व्याधाचे म्हणजे शिकाऱ्याचे असे कोणते चांगले आचरण होते, ध्रुवाचे वय ते काय होते,
गजेंद्राजवळ कोणती विद्या होती, विदुराची कुठली उत्तम जात होती, यादवपती उग्रसेनाचा कुठला पुरुषार्थ होता, कुब्जेचे असे कोणते सुंदर रूप होते, सुदाम्याजवळ कुठले धन होते. भक्तिप्रिय माधव फक्त एका भक्तीनेच संतुष्ट होतात, गुणांनी नव्हे. भक्तात भक्तीच्या प्रभावाने सदाचार आणि सद्गुण आपोआपच येतात. म्हणून ईश्वर भक्तीत सदाचार आणि सद्गुणांना एवढे महत्त्व नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की ईश्वर भक्तीत सदाचार आणि सद्गुणांची आवश्यकताच नाही. जसे आजारी माणसाला बरे होण्यासाठी मुख्य औषध घ्यावेच लागते, पण त्याचबरोबर पथ्य पाण्याचीही आवश्यकता असते, त्याप्रमाणे जन्ममरणरूपी भवरोगातून सुटण्यासाठी ईश्वर भक्ती परम औषध आहे आणि सद्गुण व सदाचार पथ्य आहेत. आजारी माणसाने बरे होण्यासाठी औषध घेतले पण पथ्य पाण्याकडे लक्ष दिले नाही तर त्याचा आजार बरा होत नाही. पण सदाचार आणि सद्गुणरूपी पथ्याची कमतरता असूनही भक्तिरूपी औषध घेतल्याने भवरोगांपासून सुटका होते, कारण भक्तिरूपी औषध पथ्याचेही काम करते. एवढेच नाही तर कुपथ्य सेवनापासून होणाऱ्या नाना दुर्गुणांचा आणि विघ्नरूपी दोषांचा नाश, तसेच सदाचार सद्गुणरूप पथ्याचे पालनही ईश्वरभक्तीमुळेच होते आणि मग रोगाचे मूळ कायमचे नाहीसे होते. म्हणूनच ईश्वर भक्ती फार मोठे औषध आहे. भक्तीचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक साधनरूप, जिला वैध आणि नवविधा नावानेही ओळखतात, आणि दुसरी साध्यरूप, जिला प्रेमा, प्रेमलक्षणा आदी नावांनी ओळखले जाते. यात सेवा साधनरूप आहे आणि प्रेम हे साध्य आहे, ध्येय आहे. आता याचा विचार करावयास हवा की सेवा कशाला म्हणतात. उत्तरादाखल असे म्हणता येईल की ज्यामुळे स्वामी प्रसन्न होतील, संतुष्ट होईल, अशा प्रकारे त्याच्या आज्ञेनुसार आचरण करणे म्हणजे सेवा. शास्त्रात त्याची अनेक प्रकारची लक्षणे सांगितलेली आहेत. तुळशी रामायणात शबरीला भगवान श्रीरामचंद्र म्हणतात की पहिली भक्ती सत्संग, दुसरी भगवत कथांविषयीचे प्रेम, श्री गुरुचरण कमळांची सेवा ही तिसरी भक्ती, माझ्या गुणगणांचे निष्कपटपणे गायन करणे ही चौथी भक्ती, दृढ श्रद्धेने माझ्या नाममंत्राचा जप करणे ही वेदांनी सांगितलेली 5वी भक्ती, इंद्रिय निग्रह, चारित्र्य, फळ आशेने कर्मे न करणे आणि सद्धर्मात नित्य तत्पर असणे ही 6वी भक्ती, सर्व जग मद्रूप पाहणे म्हणजे माझ्याच रूपात पाहणे, तसेच माझ्याहून संतांना अधिक श्रेष्ठ मानणे ही 7वी भक्ती, मिळेल त्यात समाधान मानणे आणि स्वप्नातही दुसऱ्याचे दोष न पाहणे ही 8वी भक्ती, सर्व लोकांशी कपटरहित सरळ वागणे आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून अंतःकरणात हर्ष शोक न बाळगणे ही 9वी भक्ती आहे, असे श्रीरामचंद्र शबरीला म्हणतात. तसेच श्रीमद भागवतात भक्त प्रल्हादाने म्हटले आहे की 7व्या स्कंध्यातल्या 5व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात प्रल्हाद म्हणतो, भगवान विष्णूचे नाव, रूप, गुण आणि प्रभाव वगैरेंचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण व भगवंतांची चरणसेवा, पूजन आणि वंदन, तसेच भगवंतांच्या ठिकाणी दास्यभाव, सखाभाव आणि आत्मसमर्पण अशी 9 प्रकारची भक्ती आहे. असो, अशा प्रकारे शास्त्रात भक्तीची निरनिराळी अनेक लक्षणे सांगितलेली आहेत, परंतु विचार केल्यास असे दिसते की सिद्धांतात काही फरक नाही. सगळ्यांचे तात्पर्य एकच आहे की स्वामी ज्या भावाने आणि आचरणाने संतुष्ट होत असेल तसा भाव ठेवून स्वामींच्या, ईश्वराच्या आज्ञेनुसार आचरण करणे म्हणजेच भक्ती. श्रीमद भागवतात प्रल्हादाच्या 9विधा भक्तीविषयीचे त्याचे स्वरूप, विधी, प्रयोजन, हेतू आणि फळ आणि उदाहरणाचे दिग्दर्शन केलेले आहे. वरील 9विधा भक्तीमधून एकीचे जरी चांगल्या प्रकारे अनुष्ठान केले, अभ्यास केला तर परमपद प्राप्त होते. मग 9चे नीट अनुष्ठान करण्याविषयी तर बोलायलाच नको. धन्यवाद. भेटूया पुढील भागात. पाहत रहा गुड रीडिंग.